भगवद्गीता अध्याय 8. अशा प्रकारची भगवंताची वचने व न समजल्यामुळे अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ज्याचे आपण वर्णन केले, हे ब्रह्म काय आहे, महात्म्य आहे काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत नावाने काय सांगितले जाते, अधिदैव कशाला म्हटले जाते, हे मधुसूदना, येथे अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरामध्ये कसा आहे, आणि युक्तचित्त असणाऱ्या पुरुषांकडून अंतकाळी आपण कशा प्रकारे जाणले जाता. कशा प्रकारे अर्जुनाने प्रश्न विचारल्यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, परम अक्षर म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही अशा सच्चिदानंद गहन परमात्मा ब्रह्म आहे. आपले पुरुष म्हणजेच जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितलं आहे. तसेच भूतमात्रांच्या भावांना उत्पन्न करणाऱ्या शास्त्रविहित यज्ञ, दान आणि होम इत्यादींच्या निमित्ताने द्रव्यादिकांचा जो त्याग आहे तो कर्म या नावाने सांगितला आहे. उत्पत्ती आणि विनाश धर्माचे सर्व पदार्थ अधिभूत आहेत आणि हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ. अर्जुना, या शरीरामध्ये मी वासुदेवच विष्णू रूपाने अधियज्ञ आहे. जे पुरुष अंतकाळी माझेच स्मरण करीत देहत्याग करतो तो माझ्याच साक्षात स्वरूपाला प्राप्त होतो. यामध्ये काहीही संशय नाही. कारण हे कुंतीपुत्र अर्जुना, हा पुरुष अंतकाळी ज्या काही भावांचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याच भावाला प्राप्त होतो. परंतु नेहमी त्याच भावाचे चिंतन करणारा, कारण नेहमी ज्या भावांचे चिंतन करतो अंतकाळीही पर्यायाने आणि त्याचे स्मरण होते. म्हणून हे अर्जुना, तू सर्व समयी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्ध सुद्धा कर. अशा प्रकारे मला अर्पण केलेल्या मनबुद्धीने युक्त होऊन निसंशय मलाच प्राप्त होशील. हे अर्जुना, असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताचे निरंतर चिंतन करणारा पुरुष परमप्रकाशरूपी दिव्य पुरुषाला म्हणजेच परमेश्वरालाच प्राप्त होतो. म्हणून जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियंता, सूक्ष्महूनही अतिसूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा, अचिंत्य स्वरूप, सूर्याप्रमाणे नित्यचेतन प्रकाशरूप, विद्येच्या अतिशय पलीकडे शुद्ध चिंतनानंद गहन परमात्म्याला स्मरण करतो, तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळीही योगबळाने भुवयांच्या मध्यभागी प्राणाला चांगल्या प्रकारे स्थापन करून निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य स्वरूप परम पुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. हे अर्जुना, वेद जाणणारे विद्वान ज्या सच्चिदानंद गहन रूप परमपदाला ओंकार नावाने सांगतात, वर्णन करतात आणि आसक्तिरहित यज्ञशील महात्म्य ज्याचे ठायी प्रवेश करतात, तसेच ज्या परमपदाला इच्छिणारे ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद तुला संक्षिप्तपणे सांगतो. हे अर्जुना, सर्व इंद्रियांच्या द्वारांना आवरून रोखून, म्हणजेच इंद्रियांना विषयापासून हटवून दूर करून, तसेच मनाला हृदयात स्थिर करून आणि आपल्या प्राणाला मस्तकात स्थापन करून योगधारणेमध्ये स्थित होऊन जो पुरुष ओम अशा या एक अक्षररूप ब्रह्माचे उच्चारण करीत आहे, त्याचा अर्थस्वरूप माझे चिंतन करीत शरीराचा त्याग करून जातो, तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्य चित्ताने स्थित होऊन सदा सर्वदा निरंतर माझे स्मरण करतो, त्या निरंतर माझ्या ठिकाणी युक्त झालेल्या योग्यासाठी मी सुलभ आहे, म्हणजे सहज प्राप्त होतो. ते परम सिद्धीला प्राप्त झालेले महात्म्य मला प्राप्त होऊन दुःखाचे स्थान असलेल्या क्षणभंगुर पुनर्जन्माला प्राप्त होत नाहीत. कारण हे अर्जुना, ब्रह्मलोकासह सर्व लोक पुनरावृत्ती स्वभावाचे आहेत, म्हणजे ज्यांना प्राप्त झाले असता पुन्हा संसारात यावे लागते असे आहे. परंतु हे कुंतीपुत्रा, माझी प्राप्ती झाल्यावर त्यांचा पुनर्जन्म होत नाही, कारण मी कालातील तीत आहे. हे सर्व ब्रह्मलोकासहित लोक कालाने मर्यादित होणारे असल्यामुळे अनित्य आहेत. हे अर्जुना, ब्रह्मदेवाचा जो एक दिवस आहे तो 1000 चौकडी युगपर्यंत कालावधी असणारा आणि रात्रीला ही 1000 चौकडी युगापर्यंत अवधी असणारी आहे, असे जे पुरुष तत्वाने जाणतात, म्हणजेच कालाने मर्यादित असल्यामुळे ब्रह्मलोकालाही अनित्य समजतात, ते योगी लोक काळाच्या तत्वाला जाणणारे आहेत. म्हणून ते हेही जाणतात की सर्व दृश्यमात्र भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाची सुरुवात होतात, अव्यक्ततून, म्हणजेच ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाची रात्र सुरू होताच त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरातच लय पावतात. तोच हा भूत समुदाय उत्पन्न होऊन प्रकृतीवश असल्यामुळे रात्रीच्या सुरुवातीला लय पावतो आणि दिवसाच्या सुरुवातीला पुन्हा उत्पन्न होतो. हे अर्जुना, त्या प्रकारे ब्रह्मदेवाची 100 वर्षे पूर्ण झाल्यावर आपल्या लोकासहित तोही शांत होऊन जातो. परंतु त्या अव्यक्ताहूनही अतिशय पलीकडचा दुसरा, म्हणजेच विलक्षण, जो सनातन अव्यक्त भाव आहे, तो सच्चिदानंद घन पूर्ण ब्रह्म परमात्मा सर्व भूतमात्र नष्ट झाल्यावरही नष्ट होत नाही, जो तो अव्यक्त अक्षर असा म्हटला गेला आहे. त्याचं अक्षर नावाच्या अव्यक्त भावाला परम गती म्हणतात आणि ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाले
असता मनुष्य मागे येत नाही, तर ते माझे परमधाम आहे. आणि हे अर्जुना, ज्या परमात्म्याच्या अंतर्गत सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग परिपूर्ण आहे, तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीने लाभणार आहे. हे अर्जुना, ज्या काळात शरीराचा त्याग करूनही गेलेले योगी लोक परत न येणाऱ्या गतीला आणि परत येणाऱ्या गतीलाच पावतात, त्या काळाला म्हणजेच मार्गाला सांगतो. त्या 2 प्रकारच्या मार्गापैकी ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीचा अभिमानी देवता आहे आणि दिवसाच्या अभिमानी देवता आहे, तसेच शुक्ल पक्षाचा अभिमानी देवता आहे आणि उत्तर नारायणाच्या 6 महिन्यांचा अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मरण पावलेले ब्रह्मवेत्ते म्हणजेच परमेश्वराच्या उपासनेने परमेश्वराला परोक्ष भावाने जाणणारे योगी लोक उपरोक्त देवताद्वारा क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. ज्या मार्गात धूम्राचा अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या 6 महिन्यांचा अभिमानी देवता आहे, त्याच मार्गात मरण पावलेला सकाम कर्मयोगी उपरोक्त देवतांकडून क्रमाने नेला जाऊन चंद्रमेच्या ज्योतीला प्राप्त होऊन स्वर्गामध्ये आपल्या शुभ कर्माचे फळ भोगून परत येतो. कारण जगाचे हे 2 प्रकारचे शुल्क आणि कृष्ण म्हणजेच देवयान आणि पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. त्यापैकी एका मार्गाने गेलेला परत न येणाऱ्या परम गतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला परत येतो म्हणजेच प्राप्त होतो. हे पार्था, अशा प्रकारे या दोन्ही मार्गांना तत्वाने जाणलेला कोणीही योगी मोहित होत नाही, म्हणजेच तो निष्काम भावानेच साधन करतो, कामनांमध्ये फसत नाही. या कारणांमुळेच हे अर्जुना, तू सर्व काळात समत्व बुद्धिरूप योगाने युक्त हो, म्हणजेच निरंतर माझ्या प्राप्तीसाठी ती साधना करणारा हो. कारण योगी पुरुष हे रहस्य तत्वाने जाणून वेद पठनात, यज्ञ, तप, दान इत्यादी करण्यात जे पुण्यफळ सांगितले आहे, त्या सर्वांना निसंशय उल्लंघन करून जातो आणि सनातन परमपदाला प्राप्त होतो. याप्रमाणे भगवद्गीतेतील 8वा अध्याय इथे समाप्त झालेला आहे. धन्यवाद.